नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे ना खूप सेन्सिटिव्ह आहे की स्पेअर पार्ट दुकानात लॉस कधी सुरू होतो, त्याचे कोणते संकेत असतात आणि किती संकेत असतात ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ प्रत्येक स्पेअर पार्ट शॉपवाल्या नाही त्याने नक्की पाहायला पाहिजे, कारण दुकान अचानक कधी बंद होत नाहीत, लॉस अचानक कधी सुरू होत नाही. लॉस हा हळूहळू सुरू होत असतो, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो, आपल्या हातात काय राहत नाही. आज आपण असेच आहेत ना, लॉस सुरू होण्याआधीचे 5 संकेत जे कोणते असतात ते पाहणार आहेत. ते कसे दिसतात ते 5 संकेत आहेत ना, दिसायला लागले तर समजा तुमचं दुकान लॉसमध्ये सुरू झालेलं आहे. त्यातला पहिला संकेत, सेल होतोय पण पैसा राहत नाही. म्हणजे खूप जण म्हणतात दुकान चालू आहे, रोज सेल होतोय, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. ह्याचा अर्थ प्रॉफिट कमी नाही, प्लॅनिंग चुकीचं आहे. जास्त उधारी, चुकीचा स्टॉक किंवा कमी मार्जिनमुळे पैसा तुमचा अडकून राहतो. तर हा झाला तुमचा पहिला संकेत. हे असं झालं की तिथंच तुम्ही लगेच सावध व्हायला पाहिजे. आता दुसरा संकेत, स्टॉक वाढतो पण सेल वाढत नाही. म्हणजे दुकानात माल भरलेला असतो पण तो फिरत नाही. फास्ट मुव्हिंग माल कमी आणि स्लो जो चालतो तो माल खूप आपल्या दुकानात पडून राहतो, त्याला आपण डेड स्टॉक म्हणतो. तर अशामुळे आहे ना, त्या डेड स्टॉकमुळे आपला पैसा अडकतो. स्पेअर पार्ट बिझनेसमध्ये जर माल फिरता राहिला नाही आणि जर तो पडून राहिला तर तुमचं दुकान लॉसमध्ये जायला सुरुवात होते. आणि तिसरा एक संकेत असा असतो की उधारी वाढत जाते. आता उधारी हा एक बिझनेसचा भाग झाला. तो कुणाला द्यायची, कशी वसूल करायची हे प्रत्येकाला जर जमलं नाही ना तर तो लॉसमध्ये जातोच. उधारी स्पेअर पार्ट बिझनेसमध्ये सर्वात मोठा धोका आहे. कारण सुरुवातीला रिलेशन जपण्यासाठी आहे ना आपण उधारी देतो, पण नंतर ती सवय बनून राहते. पैसे वेळेवर जर आले नाहीत तर नवीन माल आपल्याला घेता येत नाही, कारण आपल्याला समोरनं कोण उधार देत नसतं आणि तिथेच आपला बिझनेस अडकतो. हे झाले 3 संकेत. आता चौथा संकेत, कस्टमर दुसरीकडे जाऊ लागतो. आपले जे रेग्युलर कस्टमर तर दुसरीकडे जायला लागले तर समजून जा की आपल्या धंद्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि आपण लॉसकडे जायला सुरुवात झालेली आहे. जर जुने कस्टमर्स आपल्याकडे परत आले नाहीत, दुसऱ्या गॅरेज किंवा दुसऱ्या शॉपकडून माल घेऊ लागले तर समजा काहीतरी चूक चालू आहे. कधी रेट जास्त असतो, कधी आपल्याकडे स्पेअर पार्ट वेळेवर मिळत नाहीत, कधी रिलेशनशिपमध्ये आपण कमी पडतो. आणि असे आपले रेग्युलर कस्टमर गेले ना की आपला सेल गेला म्हणून समजायचा आणि इथून आपल्याला एक लॉस व्हायला सुरुवात होते. आता 5वा आणि शेवटचा संकेत, आपल्या शॉपमध्ये आहे ना प्लॅनिंगच नसतं. रँडमली दुकान आपण चालू ठेवतो. कोणताही बिझनेस प्लॅनिंग शिवाय चालत नाही आणि तो चालला तो जास्त दिवस टिकत नाही. म्हणून कोणता माल ठेवायचा, किती इन्व्हेस्टमेंट करायची, कुठून माल घ्यायचा, मार्जिन किती ठेवायचं हे माहीत नसेल ना तर तुमचा लॉस सुरू झाला म्हणून समजायचं. आज आहे ना स्पेअर पार्ट बिझनेसमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स सोबत गायडन्स पण लागतो. म्हणूनच अनेक जण या ऑटो स्पेअर म्हणजे आमच्या सोबत मिळून आहे ना काम सुरू करतात. कारण इथे तुम्हाला रेडी लिस्ट मिळते, तुम्हाला रेडी सपोर्ट मिळतो, तुम्हाला कंपनीचं कनेक्शन आणि कंपनीचं गायडन्स संपूर्ण दिलं जातं. त्यामुळे नवीन शॉप असलं तरी लॉसमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. जर तुम्हालाही स्पेअर पार्ट शॉप सुरू करायचं असेल किंवा होलसेलमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल किंवा आमची फ्रँचायझी घेऊन स्पेअर पार्टचा शॉप सुरू करायचा असेल तर जो हा स्क्रीनवर आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय ना त्याच्यावरती तुमचं नाव आणि जिल्हा मेसेज करा, तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. पुन्हा भेटू ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.